30 साईजच्या कटोरीचं माप टाकून घेऊ. 32 साईजच्या स्टेसची साईज आहे त्याचे आपण माप टाकून घेऊ. इथं हे बघा, आता इथं आपण टाकलेलं आहे शोल्डरचं माप. समजा इथं शोल्डर घेतलेलं आहे आपण 5 इंच. आता 5 इंच शोल्डर घेतल्यावरती अर्धा इंच वाढून आपल्याला 5.5 इंचचा मोंडा टाकायचा. इथं 5 इंच शोल्डर झालं, 5.5 इंचचा आपला मोंडा झाला. नंतर आपल्याला इथून पकडायचं आहे, जिथून आपण शोल्डरचं माप घेतलेलं आहे तिथं 32चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे चौथा भाग किती येतो? 32. तर त्या पाड्यामध्ये चौथ्या भागानं 32 येतो, तो पाडा घ्यायचा आहे. तर 8 इंच येतं. इथं 8 चौक 32. मग आता आपल्याला 32 आपलं पूर्ण ब्लाऊजची आपली चेस्टची साईज आहे. आता 2 इंच आपल्याला परत तिथे वाढून घ्यायचं आहे. 2 इंच काय करायचं आपल्याला? परत आपल्याला इथे 2 इंच वाढून घ्यायचं आहे. बघा 2 इंच इथं आपण वाढून घेतलं. आता हे परत इथं म्हणजे आपल्याला पूर्ण घडी किती इंचची टाकायची आहे? 10 इंचची घडी टाकायची. 10 इंचची आपल्याला घडी टाकायची. आता हे 2 इंच काय झालं? ही शिलाई मॅचिंग झाली. आता उंची आपल्याला 12च्या पुढेच घ्यायची, 12.5 13च्या समोर घ्यायची आहे. समजा आपण इथं घेऊ 13 इंच. तर 13 इंच अशी सरळ आपल्याला लाईन ओढायची. आता ही खाली इथे लाईन ओढून घेतली. आता ह्या 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ही या दोन्ही इथे बघा या पद्धतीनं. ठीक आहे. आता आपल्याला मोंढ्यासाठी गोलाई द्यायची. आता जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस कस्टमरच्या शोल्डरपासून आपल्याला इथं टेप ठेवायचा आहे आणि अशा काखेतून मोजायची गोलाई किती येते. तर 8 इंचची 7.5 ते 8 इंच ह्याच्यावरती येणार नाही आणि जास्त येणार नाही. तर इथून आपल्याला असा गोलाकार आकार द्यायचा आहे यावर असा. आता आपल्याला गळा किती घ्यायचा? आता कस्टमरचा गळा जर खाली असेल किंवा मागच्या साईडला डिपनेक असेल 10 अकराच्या समोर, तर इथं शोल्डर येईल फक्त 2.5 इंच. शिवून शोल्डर 2.5 इंच येईल. म्हणजे आपण किती घेणार? इथं 2.5 ते 3 इंच घेणार आहे. आणि 2 इंच आपला हा गळा आहे. गळ्याची रुंदी 2 इंच. ठीक आहे. गळ्याची उंची शक्यतो 5.5-6 इंच इतकीच असते. 5च्या समोर 6 7.5 6 6.5 7च्या आत अशी तिरपी रेष सोडून घ्यायची. असा तिरपा मोजायचा गळा. आपल्याला तिरपा टेप ठेवून तिरपा गळा मोजायचा आहे. आता इथे आपण अशी लाईन ड्रॉ करून घेऊ. आता इथून बघायचं आहे सरळ. आता इथून सरळ बघायचं आहे आणि या साईडला 2 ते 2.5 इंच घ्यायचे आपल्याला. 2 ते 2.5 इंच जिथली आपली गळ्याची उंची आहे तिथं एक मार्क करून घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडला 2 ते 2.5 इंच घ्यायचे. तर गळा आपल्याला अशी लाईन ओढायची. आता हे याचं काही काम नाही. आता हे 2 स्टंबल दिले आपण, तर हे आपण असं करून घेऊ. आता तिरपं थोडंसं आणि असं झालं. आता हे कपडा असा आहे ना आपला, अशी घडी ना त्यानुसार. तर बघा इथे 1 इंच द्यायचं आहे. याला स्पून असा मस्त शेप देऊन घ्यायचा आहे गोल गळ्याचा. करू शकता. आता इथे आपल्याला कटोरी काढायची. तर कटोरीचा आपला समजा 32 इंच आपली साईज आहे. आता हा कस्टमरच्या टेस्टवरती अवलंबून असतं. कस्टमरच्या छातीचा आकार किती लहान आहे किती मोठा यावरती आपण कटोरी घेत असतो. जर मीडियम असेल तर तुम्ही इथं 3 इंचची रुंदी ठेवायची आहे तुम्हाला. 3 ते 2.5 इंच. आता 3 इंच जर ठेवलं तर इथं 4.5ची कटोरी येईल आणि 2.5 इंच जर ठेवलं तर इथं 5.5ची कटोरी. बघा इथं 3 इंच ठेवलेलं आहे. तर म्हणजे आपल्याला एक हिस्सा आपल्याला इकडे ठेवायचा आहे आणि 2 हिस्साची आपल्याला कटोरी काढायची. तर इथून काळा मापन घ्यायचा. इथं कटोरीपर्यंत किती आहे? इथपर्यंत शक्यतो 4.5-5 इंचच राहते. आणि इथून आपल्याला फक्त 2.5 इंच घ्यायचे. 2.5 2 हे सुद्धा आपल्या चेस्ट साईडच्या कटोरीनुसार असतं. आता आपल्याला याच्यातले इथून आपल्याला खाली क्रॉसपट्टी काढायची. तर पूर्ण उंची या साईडला मापून घ्यायची किती कस्टमरची. त्यातून 2.5 इंच क्रॉसपट्टी निघेल या पद्धतीनं समोरच्या साईडला मार्क करून घ्यायचे. आता याचं काही काम नाही आपल्याला खायचं. क्रॉसपट्टी कट करा पुन्हा ते कापड वाया जातं. इथून कटोरी डायरेक्ट काढून घ्यायची आपल्याला. आता इथं आपल्याला 3 इंच टाकायचं आहे. समजा 3 इंच हा भाग. तर इथून 2.5 इंच इथं 2.5 इंच आणि इथून हा झाला आपला कटोरीचा आकार. काय झालं? कटोरीचा आकार. आता आपल्याला हा भाग असाच ठेवायचा आहे. बघा हे सगळं आता कटिंग केलं समजा आपण आणि हे असं. आता इतकाच भाग आपल्याला कटोरी काढायसाठी आपल्याला कटोरी वाढवासाठी लागतो. हा इतका भाग आपल्याला कटोरी वाढवासाठी लागतो. ठीक आहे. आता आपल्याला हा समोरच्या गळ्याचा आकार देऊन घेणे. जितका गळा लागत असतो तुम्हाला तितका. 3 इंचचा गळा आहे. आता इथून कटोरी जिथून क्रॉसपट्टी तुम्ही जोडता तिथली उंची बघून घ्यायची तुम्हाला किती पाहिजे ते. 4 4.5 5 इंच. आपली कटोरी किती इंचची? 4.5 ते 5 इंच. तर आपल्याला 2 ते 3 इंच वाढवा घ्यायचं त्याच्यामध्ये. पूर्ण 8 इंचची येईल समजा. 4 इंचवरती आपल्याला इथं मार्क करून घ्यायचे. हा मध्यस्थी झाला आपला 4 इंच. इकडून असं इथून घ्यायचे 3 इंच खाली आणि दोन्ही भाग सेम आले पाहिजेत आपले.
टक्स मारायला. झालं. इथून आपली क्रॉसपट्टी इथून 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच इकडे. तुम्हाला जर पप जास्त टोक हवा असेल कटोरीचा तर हा वाढून घ्यायचा आहे. अशी डायरेक्ट सुद्धा तुम्ही कटोरी वाढू शकता. एकदम परफेक्ट कटोरी येते. आणि कापडवरती पण दाखवलेलं आहे मी कशी कटोरी कटिंग करायची, तर जाऊन तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता. आता हे टक्स मारल्यानंतर हा भाग प्लेन होतो. प्लेन होईल. हा भाग फक्त 5 इंच आहे. 5 ते 5.5 इंच इथून असा आहे. आता हे आपण सगळं हे करून टाकू. मग आपली क्रॉसपट्टी ही अशी जोडल्या जाईल इथून. आता इथं हा टक्स पॉईंट राहील आपला. इथं ही कटोरी अशी जोडल्या जाईल. हे क्रॉसपट्टी असा आपला ब्लाऊज येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवून घेऊ शकता.